नागपुरातील धंतोली परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एकाच कुटुंबातील तब्बल 5 जण अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे। 24 जून पासून या कुटुंबाचा कोणताही संपर्क होत नसून कर्जाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्यांनी घर सोडल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे। धंतोली परिसरात राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची आई हर्षा परसवानी, पत्नी इशिता परसवानी आणि 2 मुले खुशी व कृष्णा हे 24 जून रोजी संध्याकाळी घरातून बाहेर पडले, मात्र त्यानंतर ते परतलेच नाहीत। कुटुंबियांनी, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडे शोध घेतला, मात्र कोणताही ठाव ठिकाणा न लागल्याने श्यामसुंदर परसवानी यांनी धंतोली पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली। तपास दरम्यान पोलिसांनी मोबाईल लोकेशनची माहिती तपासली असता या कुटुंबाचे शेवटचे लोकेशन पिंपरी चिंचवड परिसरात आढळून आले। प्राथमिक तपासात या कुटुंबाने अनेकांकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतल्याची माहिती समोर आली आहे। कर्जाची परतफेड करणे शक्य नसल्यामुळे त्यांनी घर सोडल्याची शक्यता पोलिसांना व्यक्त केली आहे। सध्या पोलिसांकडून नातेवाईक, परिचित आणि इतर संबंधितांकडे चौकशी सुरू असून कुटुंबाचा शोध घेण्यासाठी विविध पथके काम करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे धंतोली परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्येही विविध चर्चांना उधाण आले आहे। या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून तपासातूनच या प्रकरणामधील नेमके कारण स्पष्ट होणार आहे। दरम्यान कोणालाही या कुटुंबाबाबत माहिती असल्यास त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमची मते कमेंट मध्ये सांगा। सिटी न्यूजला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका।